रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी परत एक सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे, ज्याचा रेटही खूप चांगल्या पद्धतीचा असणारा 4 BHK फ्लॅट आहे। तसा फ्लॅट जर बघितला तर 2 BHK 2 BHK जॉईंट असणारा फ्लॅट आहे, जो जॉईंट ऑलरेडी केलेला आहे। 670 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। 2 कार पार्किंग याच्यासोबत असणार आहेत आणि साधारणतः 10 ते 12,000 रुपये दोन्ही फ्लॅटचं मिळून मेंटेनन्स असणार आहे। प्रोजेक्टचं नावाचा जर विचार आपण केला तर रुस्तमजी ॲथेना नावाचं प्रोजेक्ट आहे, जे माझेवाड्याला ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे प्रोजेक्ट आहे। तसं जर बघितलं तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे। ऑप्शनचा फ्लॅट आहे, पण आपल्यालाच तो मिळेल याची शाश्वती आपण नक्की देऊ शकतो। फ्लॅट खूप मोठा आणि प्रशस्त, कार्पेटच्या संदर्भात जर तुम्ही 670 जर केला तर जवळजवळ 1400 कार्पेटपर्यंत 2 कार पार्किंग सहित असणारा हा फ्लॅट असेल। जर आपण ॲम्युनिटीच्या संदर्भात विचार केला तर याच्यात ॲम्युनिटीज जवळजवळ सगळ्याच आहेत। त्याची पार्किंग जी असेल ती पोडियम असणार आहे। समृद्धी महामार्गाला लागून असणारं प्रोजेक्ट असेल। ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे प्रोजेक्ट आहे। हॉस्पिटल्स, शाळा, त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असणार आहेत। कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोन घेण्याची याच्यामध्ये प्रावधान आहे। OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत। 12 वर्ष जुनं असणारं हे बिल्डिंग असणार आहे। आणि पाण्यासंदर्भात जर विचारलं तर पाण्याचाही प्रॉब्लेम नाही, लाईटचाही प्रॉब्लेम नाही। लाईट जर तुम्ही विचार केला तर लिफ्टला जे आहे पॉवर बॅकअप असणार आहे, फ्लॅटला मात्र पॉवर बॅकअप नसणार आहे। अशाच पद्धतीचा हा 4 BHK फ्लॅट असू शकतो, त्याला ऑलरेडी जॉईंट केलेला आहे। तर तो फ्लॅट जर तुम्ही बघू शकता, हा जो जुना ओनर इथं राहायचा ते इथपर्यंत तसं त्यांनी त्याचं अंगण म्हणा किंवा इंटिरियर त्यांनी इथपर्यंत बनवलं होतं। इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे एक लिफ्ट, इकडे एक लिफ्ट आणि इकडे 4 लिफ्टसाठी 4 फ्लॅटसाठी तुम्हाला टोटल ह्या 4 लिफ्ट असणार आहेत। फ्लॅट जर बघितला आपण तर टॉप फ्लोअरला फ्लॅट आहे। ह्या मालकाने ह्या साईडला एक दरवाजा आणि ह्या साईडला दरवाजा, हा दरवाजा ओपन आहे, ह्या दरवाजा आपण उघडलेला नाही आहे। तुम्हाला जर दोन्ही दरवाजे एकत्र करायचे म्हटलं तर तुम्ही मोठा डोर इथे करू नक्की शकता। विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण घरात जाणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट असणार आहे, बाहेर जाताना असणारा तुमचा वेस्ट असणार आहे। बाहेर जाताना पश्चिम आहे, आतमध्ये येताना पूर्व आहे। फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा एक 2 BHK आणि त्या साईडला 2 BHK। साहजिकच त्या साईडला एक किचन, त्या साईडला 2 बेडरूम, ह्या साईडला एक किचन, ह्या साईडला 2 बेडरूम, मध्ये कॉमन वॉशरूम्स पण सुविधा इथे दिलेली आहे। अशाच पद्धतीचा जर तुम्ही बघू शकता हा फ्लॅट आहे। जर आपण इकडनं ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला नवी मुंबई शहर, ठाणा शहर पूर्ण या फ्लॅटमधून प्रॉपर दिसतो। खाली जर आपण बघितलं तर समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे, वाहनांची ये जा चालू आहे। जर पलीकडे आपण बघितलं तर तुम्हाला ह्या जुन्या सोसायट्या पण तुम्हाला ऑलरेडी तुमच्या घरामधनं जिथं समोर जर बघितलं तर खाडीचा व्ह्यू वगैरे पण तुम्हाला ह्या साईडनं दिसतो। अधिक जर आपण ह्या साईडला जर आलो तर ह्या साईडला जरी गेलं तर ढोकाळी, कोलशेत, बाळकुम ह्या एरियाचा तुम्हाला व्ह्यू मिळतो। तुम्ही इकडल्या साईडला जर आलात तर तुम्हाला इकडनं समोरून जरी तुम्ही बघितलं तर लोढा प्रिवा म्हणा किंवा हे लोढा पॅराडाईज म्हणा किंवा मग हे सगळं समोर जे आहे हे ॲमेझॉनचं डेटा सेंटर येणार ही मोकळी जागा, इथे ह्या सगळ्या पद्धतीचा तुम्हाला ह्या साईडनं व्ह्यू असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितलं इकडनं जर तुम्ही खालून बघितलं तर पलीकडेपर्यंत जर आपण नजर फिरवलं तुम्हाला हॉल असा खूप मोठा आणि प्रशस्त नक्की जाणवेल, कारण इथून तिथपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला जाणवतं की किती मोठा हॉल आहे। घरामध्ये साफसफाईची 100% गरज आहे, पेंटिंगची गरज 100% आहे। तर ह्या थोड्या मोठ्या गोष्टींची पण तुम्हाला याच्यात गरज असणार आहे। तसं त्यांनी हॉलमध्ये जर बघितलं तर इथं मस्तपैकी TV युनिट हे मात्र कामाला येण्यासारखं, ह्याला फक्त थोडंसं साफसफाई केली तर हे तुमच्या कामाला नक्की येऊ शकतं। नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं मोठं एक किचन आहे। हे किचन मॉड्युलर बनवलेलं आहे, पण याच्यात पण डागडुजीचं काम आपल्याला असणार आहे। खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी आपल्याला ह्या साईडला आपल्याला तुम्हाला मिळते। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इकडे आलेली आहे, पण याच्यामध्ये काम आपल्याला करावं लागेल, साफसफाईचं, डीप क्लिनिंग, त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। ह्या साईडला आलात तर परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे प्रॉपर मोठं आणि प्रशस्त असणार आहे। अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्हाला स्टोरेज प्लस तुम्हाला इथे एक वॉशिंग मशीनसाठी पण पॉईंट तुम्हाला प्रॉपरली दिलेला आहे। याच्यातलं एक किचन तुमचं नाही वापरलं तर 4.5 BHK फ्लॅट होऊ शकतो। एक किचन बंद ठेवलं आणि एकच किचन तुम्ही यूज करायला चालू केलं तरी जमण्यासारखं आहे। इकडं परत त्यांनी स्टोरेजसाठी पण जागा उपलब्ध करून दिलेली आहे। मग ह्या साईडला तुम्ही आलात तर तुम्हाला इथं परत एक बेडरूम मिळते, जी बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे। हाही बेडरूम तुम्हाला मोठा मिळतो। ओपन विंडो तुम्हाला इकडनं पण प्रॉपर मिळते। घरामध्ये जर बघितलं हवा पण खेळती आहे, असं नाही की हवा बिलकुल घरामध्ये येत नाही, प्रॉपर हवा आहे। व्ह्यू वाईज जर विचार केला तर तुम्हाला समोरून बघा मस्तपैकी असं सुंदर क्रिक व्ह्यू म्हणा किंवा ह्या सगळ्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामध्ये ह्या बेडरूममधनं मिळतो। आता आपण जाऊ पुढच्या बेडरूममध्ये। जर हे बेडरूम सोडल्यानंतर आपण जर पुढच्या बेडरूमला गेलं तर इकडे पण एक बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी चांगल्या पद्धतीनं
हा कपाट वगैरे सगळं बनवलेलं आहे आणि कपाटाकडनं जर सरळ आपण आलो तर इथे पण बाथरूम वॉशरूम टॉयलेट तुम्हाला मोठं आणि चांगलं प्रशस्त इकडे मिळतं. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे साफसफाईची म्हणा मेंटेनन्सची गरज आहे फ्लॅटला. इकडे जरी आला तर तुम्हाला इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस ऑलरेडी इकडे पण दिलेला आहे. फ्लॅटमध्ये कुठेच लिकेज जाणवत नाही. एकदम टॉप फ्लोअरला असलं तरी सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हे बेडरूम आहे. बेडरूमची साईज जरी बघितलं तर ही पण मोठी आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची आहे. इकडनं जरी बघितलं तर व्ह्यू तुम्हाला मोकळा ढाकळा आहे. असं तुम्हाला कुठून बिल्डिंग आडवी आलेली असं काही नाही. समोरची ती येते पण त्याचं अंतर खूप मोठं आहे मला असं वाटतं. त्यामुळं हाही एक बेडरूम चांगल्या पद्धतीचा आहे. सध्या आपण ह्या साईडचे जे 2 बेडरूम्स होते, किचन्स होतं, हॉल होतं, ते आपण इकडनं बघितलेलं आहे. आता आपण पलीकडल्या फ्लॅटला जात आहोत. पलीकडल्या फ्लॅटची ह्या मालकांनी ऑलरेडी भिंत काढलेली आहे. तुम्ही पण ही भिंत काढून घेऊ. आता प्रॉपरली जरी काढायची म्हटलं तर तुम्ही काढू शकता. तो आपण ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला परत ह्या मोठा हॉल इकडनं मिळतो, जो तुम्ही बघू शकता. इकडला हॉल पण मोठा आहे आणि आपण व्हिडिओ स्टार्ट करताना ज्या साईडला आपण व्ह्यू दाखवला होता त्या व्ह्यूचा तुम्हाला इकडनं अशा पद्धतीचा शहराचा व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर मिळतो. ज्या मंडळींना मुंबई साईडला जायचं आहे त्याच लोकांसाठी रोड टचला जर घर असेल तर हा चांगला ऑप्शन असू शकतो. त्याच्यानंतर आपण इकडे येतो. इकडे तुम्ही बघू शकता हे किचन आहे. हे किचन तुम्हाला वापरात आणायचं तर आणू शकता. अदरवाईज तुम्ही याला जरी वापरात नको आहे अशी जरी तुमची इच्छा असेल तर याला स्टोर रूम म्हणून किंवा स्टडी रूम म्हणून किंवा ऑफिस म्हणून तुम्ही नक्की बनवू शकता. तसे बघितलं तर याची पाईपलाईन पण तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही किचन म्हणून वापरा किंवा हॉटेलवर तुम्हाला जसं वाटते तसं करू शकता. ह्याच्या अपोजिट आल्यानंतर परत तुम्हाला बाथरूम वॉशरूम टॉयलेट ह्या साईडला पण मोठं प्रशस्त नक्की भेटतं. आणि इकडे ह्या साईडला जर आला तर इथे पण तुमचा ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. पण हा आता सध्या त्यांनी अडगळीचं सामान सगळं त्या ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. बँकेनं सील केलेला हा फ्लॅट आहे. आपण बँकेसोबत ही डील करणार आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो त्याच्यात त्यांनी दरवाजा वगैरेची काम करायची गरज नाही आहे, पण आतमध्ये पेंटिंगची साफसफाईची आपल्याला नक्की या साईडला गरज असणार आहे. आणि याचा व्ह्यू जरी बघितला तर तोही व्ह्यू तुम्ही समोरचं जे रुस्तम जे आहे तुम्हाला ते प्रॉपरली तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. व्ह्यू वाईज म्हटलं तर खाडी वगैरे पण तुमच्या समोर घरामधनं निदर्शनास येते. ह्या पद्धतीचा परत असा मोठा स्पेशियस बेडरूम आहे. आता हा साफसफाई न केलेला फ्लॅट आहे, पण थोडा अर्जंट असल्या कारणानं आपण ह्याला इमिडिएटली व्हिडिओ घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर मग आपण शेवटच्या बेडरूममध्ये जातो. दरवाजाची क्वालिटी बघू शकतो. दरवाजाची क्वालिटी चांगली आहे. दरवाजे वगैरे चेंज करायची गरज नाही, पण पेंटिंगची साफसफाईची त्या गोष्टींची नक्कीच गरज आहे. मग हा शेवटचा बेडरूम आहे जे तुम्ही बघू शकता. इथं पण मोठे कपाटासाठी जागा उपलब्ध आहे. ह्या साईडला जर आपण आलो तर परत तुम्हाला इथं मोठा असा बेडरूम आणि ओपन व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो, जो तुम्हाला तुमचं शहर म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामधनं प्रॉपरली निदर्शनास येतात. आणि मग आता ह्या बेडरूमचं असणारं हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. नंतर इकडे जर आला तर इथे एक बाथरूम वॉशरूम टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे हे पण मोठं आणि प्रशस्त आहे. ह्या साईडला आलात तर परत तुम्हाला इथे पण एक ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी मोठा स्पेस ह्या बाथरूममध्ये पण मिळणार आहे. ह्या साईडला जर आलात तर ह्या साईडचा बाथरूमचा स्पेस तुम्ही बघू शकता. इकडे ह्या साईडला आहे ऑलरेडी मोठं. इकडे येतं. सध्या कसं आहे, हा फ्लॅट बंद असल्या कारणानं साफसफाई म्हणा त्या सगळ्या गोष्टींची तेवढी सुखसुविधा नीटनेटकी ठेवलेली नाही आहे. पण ज्या वेळेला हे आपण नीटनेटकं सगळं टकाटक करून घेणार त्यावेळेला नक्की हे चांगलं असू शकतं. हा 4 BHKचा फ्लॅट तयार होतो. जॉईंट फ्लॅट ऑलरेडी केलेला आहे. वेगळे वेगळे काही विकत घ्यायचं वेगळे वेगळे विकत घ्या, एकत्र विकत घ्यायचं तर एकत्र विकत घ्या. अशा पद्धतीचा हा 2 BHK जॉईंटचा 4 BHK फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमत आपण सांगताना 2,30,00,000 निगोशिएबल सांगितलेली याची किंमत असणार आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल, तुम्हाला आवडला, तर आपण समोरासमोर बसून याचा निगोशिएशन पार्ट नक्की करू शकतो. कोणत्या बँकेकडनं तुम्ही 100% लोन घेऊ शकता. OC, CC, सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी इत्तमभूत नीटनेटक्या झाल्या. सगळा क्लिअरच करून देण्याची जिम्मेदारी आमची असेल. तर अशाच पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट आवडला तर नक्की सांगा. आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये आम्ही नक्की घेऊन येऊ. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.